मुंबई गोवा महामार्गावरती दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। अधिवेशनासाठी मुंबईला निघालेले आमदार शेखर निकम हे खेडमध्ये अडकलेत। सकाळी 6 वाजता सावर्डे चिपळूणमधून ते निघाले होते। सुमारे 2 तास वाट पाहून ते कंटाळले। महामार्ग बंद असल्यानं त्यांनी मार्गात बदल केला। अखेर मंडणगड जामगे मार्गे ते मुंबईकडे रवाना झालेत। पावसाळी अधिवेशनाला जाणाऱ्या चिपळूण संगमेश्वरच्या आमदारांनाही या दरड कोसळीचा फटका बसलाय। दरडीमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर विधिमंडळ अधिवेशनालाही पावसाचा फटका बसलाय। 2 तासांपासून अडकल्यानंतर मंडणगड जामगे मार्गे शेखर निकम हे मुंबईकडे रवाना झालेत। पावसाळी अधिवेशनाला जाणाऱ्या चिपळूण आणि संगमेश्वरच्या आमदारांना देखील या पावसाचा आणि दरड कोसळण्याचा मोठा फटका बसलाय। मुंबई गोवा महामार्गावरती काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक कोंडीमध्ये देखील ते अडकलेले होते। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। दरड कोसळलेली आहे। थेट रस्त्यावरती हा मातीचा ढिगारा वाहून आलेला आहे। दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, पण वाहतूक अर्थातच मंदावलेली आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे। पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोकणात जाणारा येणारा मार्ग या दरडीमुळे बंद झालेला आहे। पावसाळी अधिवेशनाला जाणाऱ्या चिपळूण संगमेश्वरच्या आमदारांना देखील फटका बसलाय। सकाळी 6 वाजता सावर्डे चिपळूणमधून आमदार शेखर निकम निघाले होते, पण ते खेडमध्ये अडकले। अधिवेशनासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते। 2 तास ते एकाच ठिकाणी अडकून पडलेले होते आणि स्वतः शेखर निकम सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर निकमजी, आपण पर्यायी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघालेला आहात, पण मुंबई गोवा महामार्गाची सध्याची स्थिती काय आहे? कितपत वाहतूक कोंडी आहे? पाऊस कसा आहे? त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर सकाळी 6 वाजता चिपळूण जवळच्या सावर्ड्यातून शेखर निकम निघाले होते, पण ते देखील या पावसाच्या कचाट्यात सापडले। दरड कोसळली, त्यामुळे रस्ता बंद होता। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर केलेला आहे। ते दुसऱ्या मार्गाने आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत।